गुड इव्हनिंग. आज आमच्याकडला मेनू आहे पोटा आणि कलेजी. पोटा कलेजी मी आता धुत आहे. पोटाला बारीक बारीक कट केलेले आहे आणि कलेजी आहे. याला निंबू आणि नमक टाकून त्याला धुत आहे छान, म्हणजे स्मेल नाही येत त्याची. आणि मग पोटा बॉईल करायला ठेवणार आहे. बघा, याच्यात मी निंबू पण टाकलेला आहे आणि नमक. आता याला मी वॉश करते छान 2-3 पाण्याने. इकडे दूध गरम होत आहे आणि इकडे गुळाची चाय बनवत आहे मी माझ्यासाठी. आणि आता हे बॉईल करायला ठेवणार आहे, मग मी व्हिडिओ कंटिन्यू करणार. खूप दिवस झाले आम्ही व्हिडिओ काढत नाही आहे. थोडंसं थंडी पुष्कळ आहे आणि आम्ही थोडेसे लग्नाच्या शॉपिंगमध्ये आहो. ते पण तुम्हाला माहिती पण ना कोणाचं लग्नाच्या शॉपिंगमध्ये आहो. दाखवू आम्ही धीरे. ठीक आहे, बाय. मी आता पोटा कलेजीसाठी मसाला भाजत आहे. मी तर अगोदर अशीच बनवत होती, फक्त अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये सुकी. आज ग्रेव्हीची बनवायची आहे, तर चला म्हटलं याच्यासाठी मसाला करू. तर कांदा, धने, गरम मसाला, इलायची वगैरे सर्व, आणि त्यातच टमाटर, हिरवी मिरची आणि खोबरं आणि थोडीशी तीळ. तर याला छान आता मी भाजून घेत आहे. आणि पोटा शिजतच आहे, त्याला आणखी 10-15 मिनिट शिजू देते. मग त्याला फ्राय करते. चला तर मग थोड्या वेळाने फ्राय करू आपण. मसाला व्हायचा आहे लाल होईपर्यंत थोडंसं. गुड इव्हनिंग, कसे आहात तुम्ही? पोटा कलेजीची भाजी बनवते माझी जोबाई आज. याच्यामध्ये बोटा शिजत आहे आणि कलेजी इथे वेगळी ठेवलेली आहे. नंतर मिक्स करून भाजी बनवणार आहे. आणि याला कलेजी मिरी पण म्हणतात. हे कलेजी आहे आणि मिरी त्याचा आतमध्ये आहे. जे पोट आहे त्यालाच मिरी पण म्हणतात. आणि आज याची भाजी आहे म्हणून पोळ्या जास्त बनवत आहे. याच्यासोबत पोळ्यात छान वाटतात ह्या भाजीसोबत. आणि काय म्हणतात त्याला चटण्याचं सारखं पण खातात सुकी. आज माझी बाई याला ग्रेव्हीसारखी भाजी बनवणार आहे. त्याची पण मी व्हिडिओ टाकत आहे, शूट करणार आहे. कंटिन्यू बघा तुम्ही, मग मी व्हिडिओ टाकते भाजीचा. जशी बनवणार ती तशी मी शूट करणार. ओके.